नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना ऑफर नव्हे तर सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मी आणि उद्धव ठाकरे भाजपच्या आसपासही फिरणार नाही. मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं प्रतिउत्तर. महायुतीच्या बीडमधील सभेमध्ये उदयनराजे भाऊक. पंकजा मुंडेंना मतदान करा असं केलं आवाहन. राज्यात पुढील 3 दिवसात मुसळधार पाऊस. नगर, पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसानंतर तुरुंगाच्या बाहेर. निवडणुकीच्या प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. कळवण येथील आप्पाश्री लॉन्स, ओतूर रोड येथे हे प्रशिक्षण पार पडले असून प्रशिक्षण सकाळ व दुपार अशा 2 सत्रात पार पडले. सकाळच्या सत्रात 852 तर दुपारच्या सत्रात 674 असे एकूण 1526 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये 117 कळवण मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी इत्यादी उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुलकित सिंह तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास वारुळे यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष कामे करण्याबाबत केंद्र प्रमुख, सहाय्यक मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. निवडणूक विषयक सर्व प्रक्रिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी सादरीकरणाद्वारे व त्यानंतर प्रत्यक्ष या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाचे अनिवार्य बाबी, महत्त्वाचे दस्तऐवज जसे की 17 क 17 अ लिफाफे दैनंदिन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत पार पडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे आदींबाबत तसेच मॉक पोल प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते प्रक्रिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. बारकोडद्वारे निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली निवडणूक सोडविण्याची परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोस्टल मतदान देखील पार पडले. सर्व केंद्राध्यक्ष यांना मतदान केंद्राध्यक्ष निर्देश पुस्तिका वाटप करण्यात आल्या व त्यांचा सखोल अभ्यास करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पडण्यासाठी फायदा होईल, असे मत सहाय्यक निवडणूक अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले. यावेळी रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण, निवडणूक नायब तहसीलदार, सर्व क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक शाखा अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी आदी उपस्थित. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अवनखेड तालुका दिंडोरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचे जल्लोषात स्वागत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे रात्री जवळपास 10 वाजता प्रचार दौरा आटपून येत असताना भेट दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगरे सरांनी सांगितले की मी माझी उमेदवारी करत असताना तुम्ही स्वतः उमेदवार आहात. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. वाढती महागाई, महिला असुरक्षितता, बेरोजगारी या विषयांना हात घालून तू तरी फुंकणारा माणूस यांनी शनिवार मतदान केंद्राचे आवाहन केले. यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमॅन श्रीराम शेट्टे, प्रवीण नाना जाधव, श्याम हिरे यांची भाषणे झाली व ग्रामस्थ रामदास पाटील, रमाकांत पिंगळे, प्रकाश पिंगळे, सुनील जाधव, विजय पिंगळे, शंकर बहिरट, भाऊसाहेब पिंगळ, विशाल जाधव, राकेश जाधव, योगेश जाधव, रमेश पिंगळ, सोपान वसाड, केशव खराटे, अशोक खराटे, माणिक गायकवाड, पद्माकर पिंगळ, आदित्य गायकवाड, संजय पिंगळ,
खंडेराव आहेर, भाऊसाहेब पिंगळ, डॉक्टर प्रसाद पिंगळे, संगम देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, आवनखेड. सुरगाणा तालुक्यात 27 मतदान केंद्र शॅडो एरिया जाहीर. लोकसभा निवडणुकींसाठी दिंडोरी मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदानाची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी ज्या मतदान केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही अशा दूरध्वनी संपर्क क्षेत्राबाहेरील शॅडो एरिया केंद्रावरील मतदानाची आकडेवारी व निवडणूक प्रक्रियेतील सूक्ष्म हालचालींचे संदेश मिळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर 2 रनरची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरगाणा तालुक्यातील 27 केंद्र शॅडो झोनमध्ये येत असून या ठिकाणी पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत शिपाई, रेशन दुकानदारांची रनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी 19 मे रोजी तसेच निवडणुकीच्या दिवशी 20 मे रोजी मतदान केंद्रावर सूक्ष्म हालचालींचे संदेश पोहोचवण्यासाठी दर 2 तासांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणूक आकडेवारी कळवणे अशा अनुषंगिक कामे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळवणचे प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग यांनी सांगितले. शॅडो एरिया केंद्र पुढील प्रमाणे: खडकमाळ, सुळे, रगतविहीर, सुंदरबन, पंगारणे 12, पंगारणे 13, फणसपाडा, मांधा, नाईकपाडा, खुंटविहीर, उदालदरी, करंजूल, मोठामाळ, बाळओझर, अलंगून 100, अलंगून 101, तोरणडोंगरी, हनुमंतमाळ, कोडीपाडा, करंजूल, कुंभीपाडा, मांगदे 312, मांगदे 313, वरंबे, भेनशेत, खोबळा, कहांडोळपाडा. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकडबावाडीत 7 तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास छत्रपती महाराज पुतळ्याजवळ अरमान मनोहर शेख, राहणार सुंदरनगर, देवळाली गाव, हा मित्रांसोबत मोपेडवरून जात असताना पूर्व वैमनस्याच्या रागातून 7 जणांनी चॉपर तसेच धारदार शस्त्रांनी अरमान यावर वार करून ठार मारले. फिर्यादींच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी आणि पथपानक तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पथक असे 2 पथक तयार करण्यात आले. उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, पंकज करपे, सौरभ लोढे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश गणेश दिनकर उर्फ चिंग्या, रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल, संदेश राजू मार्गावी उर्फ चिंग्या यांना धोबीमळा रोकडबावाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याचबरोबर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना आरोपी लहवीत शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, विनोद लखन, इम्रान शेख, जयंत शिंदे, गौरव गवळी यांनी सापळा रचून मूळ संशयित आकाश तपासे, प्रेम संतोष ढेंगळे, सुमित बाळू जाधव, सम्यक संदीप उनवणे यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बोळे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेख, गोविंद भामरे, सौरभ लोंढे, पंकज करपे, जयंत शिंदे, संदेश रगतवान, मिलिंद बागुल, मुकेश शिवसागर, सुनील गायकवाड यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास रणजित नलवडे करत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. ही निवडणूक खूपच मनोरंजक, घरगुती वादावर पडदा पडेल असं सर्वप्रथम अंदाज व्यक्त होत होता. परंतु जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येत गेला तसतसा बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नावर या दोन्ही पवार कुटुंबातील उमेदवारांना आपापली मतं व्यक्त करावी लागली आहेत. या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजे यांच्यासोबतच ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचा बोलबाला दिसून आला. प्रचाराला राबवलेले अभिनव तंत्र, कुठल्याही सभा नाही, रॅली नाही, थेट मतदारांपर्यंत संपर्क यावर त्यांनी भर दिला. या उलट सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांनी आपसातील भांडणावर जास्त जोर दिला होता. तसेच शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी प्रश्न, दंडेलशाही आणि स्वतःविषयीची नाराजी यावर मतदारांना काही प्रमाणात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील 2-3 गट एकत्र आणण्याचा प्रयत्न अजितदादा पवारांनी जरूर केला, पण नेत्यांचे एकत्रीकरण म्हणजे मतदार किंवा कार्यक्रमांचे एकत्रीकरण होतं यांचा त्यांना विसर पडला होता. शेवटपर्यंत ते एकत्र आलेच नाही. त्यामुळं मतदान कमी होणे, त्याचबरोबर संभ्रमाची परिस्थिती कायम राहणे यावर सर्व मतदारांनी नेमकं काय केलं याचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही. या मतदानाची समीक्षा जर केली तर माझ्या माहितीप्रमाणे खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतील. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात संपर्क वाढवला होता, परंतु घरातलीच फुटीमुळे त्यांच्यासोबत काम करणारे दुसऱ्या फळीतले कार्यकर्त्यांचा वानवा होती. जे होते ते स्वतःचे विधानसभा, नगरपालिका यांच्या निवडणुकींची बांधणी करत होते. सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवारांवर होणारी टीका, त्यांची शेवटची निवडणूक तसेच भावनिक मुद्द्यांवर सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो काही अंशी यशस्वी ठरलेला दिसून येतो. मराठा समाज, मुस्लिम समाज तसेच ख्रिश्चन समाज, काही प्रमाणात मागासवर्गीय समाज संविधान बचाव मोहिमेत सामील झाल्याने सुप्रिया सुळे यांना एक गटाने मतदान मिळण्यास मदत केल्याचे दिसून येत आहे. परंतु अजितदादा पवार यांच्याबरोबर असलेल्या नेते मंडळी तसेच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसोबत असलेले काहीही समाज घटक हा पुन्हा घड्याळ काटाकडे म्हणजेच अजितदादा पवार यांच्याकडे वळाल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्वतः अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय मामा भरणे, राहुल कुल, विजयबापू शिवतारे आणि रमेश आप्पा थोरात यांचे सारखे दिग्गज नेते मंडळी तसेच अजित पवारांना मानणारी फळी तसेच भाजपाचे मोदी समर्थक मतदार यांची जमेची बाजू होती. परंतु भाजपविषयी असलेली मतदारसंघातील नाराजी, सत्ता बदल केल्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये असलेली नाराजी, अजित पवार यांची आत्तापर्यंतची राजकीय आयुष्यातील अरेरावी याचा खूप मोठा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यामुळे गावागावातल्या त्यांना अपेक्षा असलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता हा तीच अरेरावी पुढे रेटत असल्यामुळे सर्वसामान्य मतदार त्यांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत दिसून येत होता. तिसरे प्रभावशाली उमेदवार म्हणून ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांना मतदारसंघात असणारे 11 लाख ओबीसी मतदार नेमकं कोणाला मतदान करणार तसेच जरांगे फॅक्टरमुळे मतदान करणाऱ्यांसाठी मतदार राजा हा उत्सुक दिसून आला. त्याचा फार मोठा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघात दिसून येत होता. ओबीसी मतदार हा काही चौकात गप्पा ठोकणारा नव्हता. तो शांत बसून मतदानाला गेला. मतदान करून सुद्धा तो शांतच बसलेला दिसून येत होता. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज भल्याभल्यांना व्यक्त करता आलेला नाही. सुप्रिया सुळे यांना भोर पुरंदरमध्ये संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांना 2 आमदारांनी खूप चांगली मदत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही अतिशय रंजक ठरणारी तिरंगी लढत होऊ शकते. त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या इतिहासात पवार कुटुंबियांना कांता नलवडे भाजपा यांच्या रूपाने 22% कमीत कमी तर महादेव जानकर रासपा यांच्या रूपाने 46% विरोध बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला होता. हाच धागा पकडला तरी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठा ऐतिहासिक व धक्कादायक असा निकाल येऊ शकतो, अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे.
कळत नकळत का होईना ओबीसी मतदारांचे झालेले ध्रुवीकरण तसेच परंपरागत भाजपाच्या असणाऱ्या कट्टर मतदारांची पवारांविरोधातील नाराजी उफाळून आलेली कमी टक्केवारीच्या मताला रूपाने दिसून येत आहे। त्याचा संपूर्ण फायदा हा तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एका ऐतिहासिक आणि धक्कादायक निकालाच्या विजयाची नोंद होऊ शकते। यावर आता दबक्या आवाजात चर्चा मतदारसंघात सुरू झालेली आहे। पण आता वाट पाहूया 4 जूनच्या होणाऱ्या मतदान मोजणीची आणि निकालाची। तसेच मतदार राजाने कोणाच्या पारड्यात विजयाचा गुलाल टाकलेला आहे हे थोड्याच दिवसानंतर समजणार आहे। येस मराठीसाठी संजय चांदगुडे, बारामती। बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात थॅलेसेमिया जनजागृती उपक्रम। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र वनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस व थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी 104 किशोरवयीन मुलींना शालेय साहित्य व बॅग वाटप करण्यात आल्या। कार्यक्रमासाठी बोरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी किशोरवयीन मुलामुलींना पूरक पोषण आहार, सिकलसेस, गर्भनिरोधक साधनेविषयी सखोल माहिती दिली। RKSK समुपदेशक बळीराम ढेपळे यांनी मैत्री क्लिनिकमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा व समुपदेशन सेवेची माहिती दिली। ICMRच्या डॉक्टर ऋषिकेश मुंशी, डॉक्टर सविता तपासे यांनी थॅलेसेमियाबद्दल खेळाच्या माध्यमातून माहिती दिली। किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन रक्तगट तपासणी करण्यात आली। याबरोबरच राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत नेत्रचिकित्सा अधिकारी अक्षय सोनवणे यांनी 20 रुग्णांची नेत्र तपासणी केली। आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी बोरगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा यांनी परिश्रम घेतले। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। सुरगाणा येथील जिल्हा परिषद इवद विभागाचा उपअभियंतास 40,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने नंदलाल विक्रम सोनवणे, वय वर्ष 55, सुरगाणा उपविभाग, जिल्हा परिषद नाशिक, राहत्या निवास नाशिक येथे रंगेहात पकडण्यात यश आले आहे। तक्रारदार यांना सुरगाणा तालुक्यातील 2 गावांना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले होते। तक्रारदार यांनी विहित वेळेत हे काम पूर्ण केले होते, परंतु त्यांना काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आली नव्हती। तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दोन्ही कामाचे अंदाजित रक्कम 20 लाख रुपयांच्या 2% प्रमाणे नंदलाल विक्रम सोनवणे यांनी 40,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। गुरुवारी दिनांक 9 मे ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। सदर कारवाई लाचलुचपत परिक्षेत्र नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने कारवाई केली। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अज्ञात ड्रोनचा धुमाकूळ, रेकी करून चोरी। गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यामधील शेटफडगळे, लांबजीवाडी, निरगुडे, म्हसोबाची वाडी या गावांमध्ये अज्ञात ड्रोन फिरत असून त्या ड्रोनद्वारे परिसराची रेकी करून चोऱ्या केल्या जात आहेत। तसेच अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गावामध्ये येणारी पोलिसांची राऊंडची गाडी बंद केलेली आहे। कृपया रात्री 4 ते 5 वेळा पोलीस गाडी राऊंडला फिरवावी अशी मागणी आता परिसरातील नागरिक आता करू लागलेले आहेत। इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले, चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे पसार झाले। येस मराठीसाठी संजय चांदगुडे, इंदापूर।
वणीत लोकसभा उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांचा प्रचार जोरदार. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ शहरात खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून प्रचार रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅली सुरू करण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले तसेच भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यात सहभागी झाले होते. फटाक्याच्या आतिषबाजीत, ढोल ताशाच्या गजरात प्रचार रॅली काढण्यात आली. रस्त्यावर अनेक ठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांच्यावर फुलांची उधळण केली. सर्वांना हात जोडून विनंती करण्यात येत होती. बुद्ध विहारात जाऊन दर्शन घेतले तसेच संताजी चौकात, मस्जिद चौकात लोकांशी संवाद साधला. जगदंबा माता मंदिरात नतमस्तक होत देवीला डॉक्टर भारतीताई यांनी साकडे घातले. कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ चढविले. छोटेखानी सभा घेण्यात आली. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत ताईच्या सोबत आहे, त्या उमेदवार नसून मीच उमेदवार आहे असे समजावून काम करू व पुन्हा ताईंना खासदार रूपाने दिल्लीत पाठवू. माजी आमदार धनराज महाले यांनी जनतेला आवाहन केले, ताईंना निवडून आणणारच असा निश्चय करू. आजच महायुती असल्याने सगळ्यांची ताकद एकवटली असून विजय निश्चित आपलाच आहे. ताईंनी कार्यकर्ता या नावावर जनतेला आवाहन केले. आपल्या परिसरातील कामे तसेच अबकी बार 400 पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कमळ निशाणीवर शिक्का मारण्याचे आवाहन केले. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीने काम करत असून तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत असे सांगून आलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, डॉक्टर मधुकर आचार्य, प्रवीण बोरा, मनीष बोरा यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, मनसे जिल्हा सरचिटणीस मनोज ढिकले, सुरेश ढोकळे, संपतराव घडबजे, डॉक्टर माधवराव भवर, तुषार वाघमारे, किरण तिवारी, शामराव मुरकुटे, ज्योती देशमुख, मनीषा बोडके आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले साहेबांचे आमचे आठवले साहेब आहे, म्हणजे शिवसेना आहे, राष्ट्रवादी दादाचा गट आहे, आठवले साहेब आहे आणि झुक 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 आगीन गाडी मागं उभी आहे. कोळशावरची आहे म्हणून थोडी आधी थंड चालते, हळूहळू गरम झाल्यावर बाकी आता तापली की आता ताप. त्याच्यामुळं आपल्याला एवढं काही घाबरायचं काम नाही, पण रात्र वैद्याची असते. एकच चूक करत असतो. ती चूक मी सांगू, माझ्यासाठी किंवा महाले साहेबांसाठी, ताईंसाठी बरीचशी प्रमुख लोक स्वतःचे खिशातले पैसे खर्च करून टायर घासवतात, डिझेल चालतात, घरच्या भाकरी खातात, रात्रंदिवस गणगण फिरतात. पण मतदानाच्या दिवशी पोरं आणि 2 म्हातारे किंवा चुलता एवढे जातात, एकही बाई मंडळी मतदानाला येत नाही. एकच दिवसात करायचं मला, एकच दिवस त्रास करतात. सकाळी लवकर जा. ते जर केलं तर मला नाही वाटत मतदानाची टक्केवारी जर आपण वाढवली तर आपण मतदान झाल्याच्या दिवशी सांगू शकतो का आमचा विजय निश्चित. आजच्या या भेटीसाठी उपस्थित आदरणीय आमदार झिरवाळ साहेब, आदरणीय माजी आमदार महाले साहेब, सर्वजे साहेब, वाघेरे साहेब, श्री आठवले साहेब, सुरेश भाऊ ढोकळे, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, महायुतीचे सर्वच शिलेदार, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रासप, RPIचे सर्व सहकारी, सर्वात आधी तर मी वणीकरांचं मनापासून धन्यवाद देते. कारण जो स्वागत आज केलं, जो जोश आज दिला, त्याची आज एक ऊर्जा तयार झाली आहे आणि एक संदेश तुम्ही दिला की परत एकदा आम्ही तयार झालोय. आम्हाला या देशाच्या पंतप्रधानपदी परत एकदा नरेंद्र मोदीजीच हवेत, हा संदेश तुम्ही दिला. जगदंबा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल.
मी वणीकरांचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे, कारण जेव्हाही विकास कामांच्या बाबतीत किंवा कुठल्याही वेळेस इथे येणं झालं असेल तर त्यांनी नेहमीच या विकासासाठी एक आग्रही धरला, ते कामं करूनही घेतले आणि आमच्या सगळ्याच नेत्यांनी या विकास कामांमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे चांगली मदत केली. प्रश्न हा आहे की विकास कामं तर होतीलच आणि होतच आहेत, आणि जो फरक दिसतोय 14च्या आधीचा आणि नंतरचा रिपोर्ट घेतला तर दुपटी तिपटीने आज बजेट प्रत्येक क्षेत्रात वाढलं. आज माझ्याच मतदारसंघामध्ये 2.5 लाख घरकुलं होत आहे, 2,40,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला PM किसान सन्मान निधीच्या योजनेतनं मदत मिळते. आमच्या महिला भगिनींना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून 10,000 कनेक्शन मिळत आहेत. आमच्याच मतदारसंघामध्ये जर एवढी मोठी कामं विकासाची होत असतील, याचाच अर्थ जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो 11व्या नंबरवरून आज 5व्या नंबरला आणण्यात मोदीजी सक्सेस झाले, आणि आता तर मोदी 3 गव्हर्नमेंटमध्ये ही अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला मोदीजींचे हात बळकट करायचे. नक्कीच देशाच्या रक्षणाचा सुरक्षेचा प्रश्न जेव्हा जेव्हा आला असेल तेव्हा मोदीजींनी ठणकावून सांगितलंय, छोडेंगे नहीं घुसकर मारेंगे. नुसतं सांगितलं नाही तर सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण तुमच्या समोर. गेला तो भारत, बदलला तो भारत जो ऐकून घेत होता. आता मात्र आम्ही घेणारे आम्ही आता देणारे झालोय. एक आत्मनिर्भर भारताचा नारा घेऊन संकल्प घेऊन निघालेले मोदीजी आम्ही बघितले, आणि एकच सांगते, या माझ्या दोन्ही भावांचं मी अभिनंदन करते की त्यांनी या विकासाला साथ दिली. बघा, राजकीय वळण कसं असतं की जिथे देशाचं हित आहे, जिथे देशाची सुरक्षा आहे, तिथे सुद्धा महायुतीने म्हणून आपण पुढाकार घेतला. सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय, आणि या राज्याला सुद्धा पुढच्या काळात आपल्याला जास्तीत जास्त चांगलं बजेट केंद्राकडून आणायचं आहे. मनीष भाऊंनी चांगला मुद्दा मांडला. मी एकच म्हणेन की कांदा आणि द्राक्ष माझ्या जिल्ह्याची ओळख आहे. याचं काम आदरणीय पंतप्रधानांनीच स्वतः हातात घेतलंय. या नाशिक जिल्ह्याला एक चांगला प्रोजेक्ट मोदीजींच्या माध्यमातून दिला, आणि तो लवकरच सुरू होईल. कदाचित आज याची कल्पना कोणाला नाहीये, परंतु कांदा आणि द्राक्ष एक्सपोर्टसाठी एक भव्य प्रकल्प निफाडमध्ये मंजूर झाला. 107 एकर जमीन त्याला केंद्र सरकारने खरेदी केली. याचे 2-3 मंत्रालयातनं अधिकारी येऊन मिटिंगा होऊन आता याला प्रत्यक्षात सुरुवात होणार. मोदीजींनी संकल्प केलाय की हा ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारल्यावर एक चांगली इंडस्ट्रीयल ग्रोथ जशी होते तशी ॲग्रिकल्चर सेक्टरमधली ही ग्रोथ होणार. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सगळ्या बाबतीत, ट्रान्सपोर्ट, रेल्वेचा विषय, कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, भव्य प्रकल्प हा मोदीजींचा संकल्प. यासाठी मी हात जोडते. कांदा प्रश्नावर आम्ही राजकारण नाही करत, तर कायम प्रश्नी त्याचा तोडगा काढण्यासाठी हा प्रोजेक्ट आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे, आणि सगळ्यात मोठा फायदा आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे, रोजगार वाढणार आहे. म्हणून ही बहीण हात जोडते, विनंती करते, आणि आपल्याला परत एकदा नरेंद्र मोदीजींना, ज्या मोदीजींनी आमच्या श्रीरामाचा सन्मान करून 550 वर्षापासूनचं राम मंदिर जे आम्ही वाट बघत होतो आणि ते भव्य मंदिर उभारलं, तिथे सुद्धा आम्ही सगळे अश्रू, आमचे आनंदाश्रू सगळ्यांना दिसले ज्या दिवशी ते भव्य मंदिर निर्माण झालं. आणि देशाचा सन्मान, आत्मसन्मान वाढवला, आमच्या संस्कृती परंपरेचा सन्मान सुद्धा त्यांनी वाढवला. आणि मी एकच म्हणते की विरोधकांना तेही जमलं नाही. साधं श्रीराम मंदिराचं निमंत्रण सुद्धा ते स्वीकारलं नाही. त्यांना तिथे सुद्धा लाज वाटते. मला असं वाटतं त्यांना सुद्धा एक जाब विचारायची, ही तुम्ही जबाबदारी घ्या, आणि जो नाही रामाचा, जो नाही काही कामाचा, हा देश आमचा देव, आमचा कायमस्वरूपी सन्मान, आम्ही प्रत्येक धर्माचा मान सन्मान करतो, सन्मान व्हावा या रीती नीतीने आम्ही सगळे एकत्र आहोत. मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि वणीकरांनी नेहमीच वेगळं आगळं स्वागत कायमच ठेवलंय. कधी JCBची उधळण नसते, इथूनच सुरुवात होते मग दुसरीकडे पण. आणि आज तर तुम्ही रॅली भव्य काढताना जे
फुलं सुद्धा टाकली. मला वाटतं या देशाच्या पंतप्रधानांचा हा सन्मान तुम्ही वणीकरांनी दाखवला. मला प्रचंड आनंद. आणि जेव्हा आमची शेवटची मीटिंग झिरवळ साहेब झाली तेव्हा पंतप्रधानांनी एक निरोप दिला आणि सांगितलं की तुम्ही ज्याही गावात जाल तिथे सगळ्यांना भेटाल तेव्हा माझा प्रणाम मात्र नक्की सांगा. कारण त्यांनी असा निरोप दिलाय, त्यांना सांगा की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एका गरीब घरातला मुलगा जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा गरीब कल्याणाच्या अनेक योजना पोहोचतात. या सगळ्यांचे साक्षीदार तुम्ही आहात आणि त्याच्यात तुमचं सगळ्यांचं योगदान आहे. म्हणून परत एकदा तुम्ही योगदान द्या या देशासाठी, सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी. एकत्र या, एकजुटीने. फिर एक बार जय श्रीराम. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. कळवण तालुक्यातील अभोना येथे 10 मे 2024 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये कांदा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणतः नांदुरी ते अभोना रस्ता व अभोना रस्त्यावरील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे शेड हे हवेने उडून गेल्याने खरेदी केलेला कांदा पाण्यात सापडून खराब झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव रवींद्र पवार यांनी दिली आहे. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, कळवण. लय अवघड आहे. आमचा माल पाहुणे तुम्ही बोलला अन्नपूर्णाच्या मागे टाकी तुळपुरात आला. अरे तेच पाठीमागचे बी शेड पडून गेले. नांदूर रोडचे डाक सपटे. हा झाड पाय पडलं इकडे. आले बाबा. मी अजूनही अजित पवार गटातच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले. दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे हनुमंतरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ हे आले असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची एक आढावा बैठक सुरू असताना योगायोगाने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ तिसगाव येथे दाखल झाल्यानंतर त्यांना 2 मिनिटं औपचारिक बसण्यासाठी खुर्ची दिली. तेवढ्यात एक फोटो व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्यासोबत आमचे अतिथी संपादक शामराव सोनवणे यांनी संपर्क साधला असता मी अजूनही अजित पवार गटातच आहे, म्हणून माझा कोणत्याही पक्षात प्रवेश झालेला नाही किंवा मी मार्गावर नाही, असे नामदार झिरवाळ यांनी सांगितले. नमस्ते. नमस्ते. येस मराठीमधनं बोलतो. हा. आपण आज तिसगाव येथे भेट दिलेली. हो महाविकास आघाडीची आज बैठक तिथं होती. हो. नेमकं काय सांगाल? मी तिसगावला गेलो म्हणजे मी 7-8 दिवसापूर्वी तिसगावची सगळी मंडळी माझ्याकडे आली होती, सिनियर. त्यांचा आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी पूर्ण मारुती मंदिर उस्तुरून ते जीर्ण झालं होतं. त्यांना नवीन बांधायचं आहे. त्याचा मारुती शिफ्टिंगचा कार्यक्रम त्यांचा होता. तर तुम्ही यान फक्त आम्हाला भेटून जा. पूजा आहे, ती पूजा आम्ही करू. त्यांनी ती पूजा केली, त्यांनी कुदळी मारली, त्यांचं सगळं उरकून गेलं होतं. आणि तेवढ्यात मी गेलो तर ही आमची प्रचार सभा चालू होती. मग बगरे सर उमेदवार म्हणून बोलत होते. मी आपलं मांडवाच्या बाहेरच लांब थांबलो. सगळ्यांचा हास्या पिकला. मला मध्ये आता म्हटलं नाही बाबा तुमचं होऊन जाऊ द्या, मग मी येतो. तेवढ्यात मी गेलो. गेल्यावर मला एक चेअर दिली, तिथं बसलो मी.
हं. तर बागुल सर शेजारी होते. हं. शिक्षक आहेत ते. हं. ते होते आमच्या आदिवासी बचाव संघटनेचे हं. राज्याचे प्रमुख आहेत. हां हां ते बसले होते. तेवढ्यात भगरे सर तिथून बागुल सर उठले आणि भगरे सरांना बसवलं. हं. आणि तेवढ्यात कोणीतरी फोटो काढून घेतला आणि ते त्या मिनिटाला निघून गेले. आतापर्यंत मी 30 मध्येच होतो. जेवण वगैरे मी तिथंच केलं बर आणि असं सगळं आहे. आता कोणी काय लिहावं काय नाही लिहू. नाही हे तसं काय? नाही. काल तुम्ही ताईंना डायरेक्ट देवी मंदिरात सांगितलं ताई तुम्हाला आता तालुक्यात यायची गरज नाही. आम्ही स्वतः आता उमेदवार आहेत. आणि आज एकंदरीत तुम्ही महाविकास आघाडीकडे ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जे आपले कार्यकर्ते ते संभ्रमित झाले त्यांना काय सांगाल? त्यांना हेच सांगतो ना बाबा मी एकदा शब्द दिला ना तर पलटत नसतो. आणि पलटलो असतो तर एवढ्या वेळा मी ह्या क्षेत्रात टिकणं तसं माझ्या दृष्टीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढ्या लोकांनी विश्वास टाकणं असं जर मी दलबदलूपणा करायला लागलो तर त्याच्या अनेकांची उदाहरणं माझ्या समोर आहेत. आता भगरे सर तुमच्या तालमीतच राजकारणात आलेले आहेत आणि लोक म्हणतात की आता साहेब भगरे सरांना साथ देतील, काय म्हणाल? आता मी तालमीत कोणाच्या तयार झालोय. मी तसा श्रीराम शेट्टींच्या तालमीत तयार झालोय. हरिभाऊंच्या तालमीत तयार झालोय. भगरे सरांच्या तालमीत मी नाही, माझ्या तालमीत भगरे सर नाही. तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार ते झालेले असं लोक म्हणतात. नाही आहेत ना. मग आता मी जर त्यांच्यात सिनियरच आहे तर मी सेठे साहेबांचा ग्रुप, आमचा तालुका म्हणजे सेठे साहेबांचा ग्रुप म्हणून त्या ठिकाणी होता. आता हे महाराष्ट्राभर जे झालं की इथे झालं, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी झालं, त्याच्यात आम्ही काही वेगळे असण्याचं कारण नाही. बरोबर. मग आता तुम्ही महाविकास आघाडी सोबत का युती सोबत? आता मी सांगितलंय कारण काल मला पुण्याला एक कार्यक्रम होता. तो सोडून भारतीताई ह्या माझ्या मतदारसंघात येतात म्हणून मी आलो. सप्तशृंगीच्या मंदिरातही सांगितलं का आपण इथला उमेदवार मी आहे, इथला उमेदवार प्रत्येक माणूस आहे. 9.5 तालुक्यांचा दौरा करायचा आहे, 9.5 तालुक्यांमध्ये भेटायचं आहे. भारतीताई जर आपल्या जवळच्या आहेत तर आपण त्यांना का बोलवावं घरोघर गावोगाव? आपण म्हणून सगळं करू, आम्ही म्हणून सगळं करतो. अशा पद्धतीने मी तिथं सांगितलं. रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत मी त्यांच्या बरोबरच राहिलो आणि रात्री बरोबर राहिलो आणि सकाळी मी बदलून जाऊ शकतो एवढं तर माझ्यावर विश्वास आहे. नाही येस मराठी बरोबर बोलल्याबद्दल धन्यवाद. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरामध्ये आज 5:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दिवसभर कडक ऊन असल्याने अंगाचा दाह होत असताना सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला. परंतु द्राक्ष बागायतचे नवीन फुटवा असल्याने त्यांची नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे. तसेच कांदा उत्पादकांचे कांदे देखील शेतात आहे, त्यांचेही नुकसान होण्याची माहिती शेतकरी वर्तवत आहेत. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करण्यावर कारवाई करावी अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवप्रेमी निवेदनाद्वारे केली आहे. संबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आणि आमचा मान अभिमान असलेले हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे बनवण्यात आले आहे. यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. पंतप्रधान मोदींची काय जगातील कोणत्याही व्यक्तीची छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करू शकत नाही. यामुळे विवेक त्रिवेदी या फेसबुक वापरकर्त्यावर व त्यांच्या टूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राजू मोरे यांना दिले आहे. यावेळी उपस्थित शिवकन्या संगीता सोनवणे, फुले शाहू, आंबेडकर विचारांचे फिरोज शेख, सुमित सोळाशे, तुषार चव्हाण, स्वराज शर्मा, राहुल पैठणकर, विकास शर्मा, मयूर कुलकर्णी, रवी कुलकर्णी, हर्ष पांडे, गौरव वेदकर, काजी वसीम आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवकन्या आणि इतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की फेसबुकवर सध्या एक पोस्ट व्हायरल होती की छत्रपती शिवाजी महाराजांची चेहरा बदलून तिथं मोदी साहेबांचा चेहरा लावण्यात येत आहे. तर आता सध्या राजकारणाचा भाग असा झाला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नसून पूर्ण भारताचं आराध्य दैवत असून महाराजांचा अपमान तर कोणी बी करायला लागले आता. आणि जो त्रिवेदी आहे त्याने जी महाराजांचा चेहरा बदलून ही पोस्ट व्हायरल केली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जर समजा 2 दिवसात कारवाई करण्यात नाही आली तर मी स्वतः एक शिवभक्त इथं रास्ता रोक त्याच्यानंतर नाही जर झालं तर आत्मदानाचा इशारा करते. 2 दिवसात आरोपी आमच्यासमोर हजर करावा. नांदगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेले सर्व तमाम शिवभक्त या त्रिवेदी म्हणून जो कोणी फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या चेहऱ्याशी मिळून जो काही द्वेष पसरवण्याचं काम करीत आहे त्या ठिकाणी मी असं जाहीर निषेध करतो का यापुढं आणि याच्यानंतरही तर असा प्रकार या भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेविषयी छत्रपती महाराजांच्या श्रद्धेविषयी जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायदळी तोडवण्याची क्षमता आमच्या या शिवभक्तामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धर्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हे 2 पिता पुत्र आम्हाला पितृस्थानी आहे. भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्याची स्थापना या भारतात केलेली आहे. या भारताचा अखंड जीवन या भारतमातेच्या भूमीचं अखंड जीवन त्यांनी वाचवलेलं आहे. तरी या महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शिवभक्तांना सांगतो का ही जी कोणती पोस्ट आहे पोस्ट पसरवण्यावर प्रत्येक भारतात वेळोवेळी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे. पण हे महाभारत इतकं लांबलेलं आहे या निवडणुकांचं आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आहे. आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे. आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये सामनाच्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुकांवर चर्चा करावी आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहेत देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यावर त्यांचं मत घ्यावं. उद्धवजी, या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला. गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय. फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत
तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणत्या उन्हामध्ये फिरत आहे. मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता. आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे. धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे? पहिल्या प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे. त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आहे. आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता. त्या काळात आपण नव्हतो. पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की धनुष्यबाण ते मशाल, लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. संविधान पाळलं जात नाही आहे. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे. वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत, सुनावलेत, खडेबोल सुनावलेले आहेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना आता सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं, त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं, त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय, जे मी म्हटलं की लोकशाहीचं वस्त्रहरण चाललं आहे आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे. कारण तसं घटनेमध्ये नमूद आहे परिशिष्ट 10. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात. ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय, असा प्रश्न पडलेला. म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, नासून टाकले, दहशत आहे. होय. मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा, हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये. महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला, सत्यासाठी झाला. आणि महाभारतामध्ये 2 प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते. कृष्ण आहे, पण अर्जुन आणि अभिमन्यू. विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला आहे. अभिमन्यू बरोबर आहे, पण अभिमन्यू शूर होता, तो भेकड नव्हता. आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत, ही भेकड लोक आहेत. ह्यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं. तो चक्रव्यूहात घुसला होता. हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत. म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडत आहेत, कुटुंबात कलह लावत आहेत, पक्षामध्ये भांडणं लावत आहेत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना. ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे. कारण कौरव त्यावेळेला 100 होते, पांडव 5च होते. होय. पण 5 पांडवांनी 100 कौरवांवरती मात केली होती. कारण पांडव हे सत्यासाठी आणि धर्माच्या बाजूने लढत होते. म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता. हे युद्ध आपण जिंकताय. नक्कीच. एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चालला आहे? आपण स्वतः गेल्या काही काळापासून, म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरताय आणि आपण एका तयारीनं फिरताय. तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये. प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा, तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे? 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे साहजिकच आहे, गेल्या 10 वर्षात मी मुद्दामून मोदी सरकार आत्ता उल्लेख करतो, कारण मला मोदी सरकार नको आहे, मला भारत सरकार पाहिजे. पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही,
पण त्यांनी 2014 साली, म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो. 14 साली ते जे काय बोलले ते 19 साली त्यांना आठवत नव्हतं. 19 साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आहे. आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झाले, असं नाही आहे. कारण जनता 2 वेळेला म्हणजे 10 वर्ष ही मूर्ख बनली. आणि ते जे एक म्हणतात ना, तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता, काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही. आता जनता पेटलेली आहे, जनता उठलेली आहे. ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकड कथा होत्या, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार, बऱ्याच प्रधान किसान योजना, सन्मान योजना वगैरे वगैरे वगैरे, या भूलथापा तर आहेत. त्याचबरोबरीने भ्रष्टाचारांना एकत्र घेत आहेत, हे पक्ष फोडत आहेत. ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत. महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे. आणि मागे मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे, त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता 300-400 वर्ष झाली, किती झाली असतील, पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो? गद्दार. पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक. म्हणजे त्यांना 300-400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसता नाही आलेला. तर या भेकडांची काय अवस्था आहे? हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून चाललेला, हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का? फारच तीव्रतेने तो जाणवतोय. आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात. कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेलं विश्वासघात. कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले. मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, ह्या वेदांता फॉक्सकॉन तिकडे नेला होता. पण हे सर्व आपण पाहत बसलो. मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या, आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्यावेळेला त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिन आणि ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या हातात आता सत्ता नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते. हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात. आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा. आपण मगाशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय हे गुजरातला ओरबडून नेण्याचा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं. प्रत्येक सरकार, मग काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षाचं असेल, मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला. आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व नंतर आलं. पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्यकर्ते आहेत, त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी, म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी. अच्छा.
मग त्याचं फुल फॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. तर त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं तर नाव ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत. ते त्याचाच तर राग जनतेला आला आहे. म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार. उद्धवजी, आपण मगाशी एक जो उल्लेख केलात की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत, गल्लीबोळात फिरत आहेत, कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत. मला वाटतं येत्या 1-2 दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो घेतात अशी माझी माहिती आहे. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. मराठी माणसाला हे तुम्ही किती गांभीर्यानं घेता? हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे. अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही. पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना, त्यांना काय दाखवायचं ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं, करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेले नाही आहेत. तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाही गुजराती मराठी? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. होय. महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं. आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते. दिवे लावा, दिवे विजवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, उठा बशा काढा. त्यांनी काही कोरोना जात नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे कोरोना नाही गेला. तर महाराष्ट्राच्या जनतेने मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे जे मी सांगत गेलो ते ऐकत गेले आणि त्याच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. आणि या पलीकडे जाऊन सांगतो की गुजरातबद्दल काय माझ्या मनात आकस नाही आहे. गुजरातसुद्धा आमचाच आहे. पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे जे इथे राहत आहेत. उलट 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलेलं. मोदी कुठे होते? उद्धवजी, 3 टप्पे पार होत आहेत, 4थ्या टप्प्याकडे आपण जातो. त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी होय निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत. होय. कारण आपण अशी रोज एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांच्या पिचवर बचाव करणं कठीण झालेलं आहे. पण या 3रा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत ज्या चिंताजनक आहेत. काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली. अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. 4 वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि 40 जवानांच्या हत्या झाल्या. आपण त्यांना जबाबदार कोण आहे? आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये. काश्मीरात शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे. आम्ही 370 कलम हटवला आहे, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलं. तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत. हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं आहे? पहिल्या प्रथम पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्यांनी जे सत्य किंवा वास्तव, विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे. कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे, त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत. अधिकृत पदावरती असलेल्या, घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.